खालापुरात लाल बावट्यांचा जल्लोष, शेकापच्या वर्धापनदिनी संघटनात्मक ताकदीचे विराट दर्शन. शेतकरी कामगार पक्षाच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त खालापूर येथे आज अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. लाल बावट्यांनी सजलेल्या खालापुरात रायगडसह राज्यभरातून आलेल्या सुमारे 20,000हून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. लाल बावटे की जय आणि शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो, जय हिंद भाई आगे बढो या घोषणाने वातावरण अक्षरशः दुमदुमून गेले. या निमित्ताने आयोजित भव्य रॅली आणि मेळाव्याने शेकापच्या संघटनात्मक ताकदीचे प्रभावी दर्शन घडले. कार्यकर्त्यांचा उत्साह, शिस्त आणि पक्षावरील निष्ठा आणि प्रत्येक क्षणी जाणवत होती. मेळाव्यात शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सतपाळ, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार, माजी आमदार बाळाराम पाटील, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, सुरेश खैरे, राज्य प्रवक्ता चित्रलेखा पाटील, ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, ॲडव्होकेट गौतम पाटील आणि सौम्य कोरडे आदी उपस्थित होते. स्वराज दर्शनसाठी सुदर्शन कोटकर, रायगड. काय नक्की रणनीती आघाडीची? आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आघाडीची अजून ती रणनीती नाही आहे. पण देशातले युवा ज्यांनी नीटच्या बाबतीतले खूप मोठं आंदोलन या देशामध्ये उभं केलं होतं आणि ज्या आंदोलनाला बघून केंद्र सरकारचा अहंकार त्या ठिकाणी मोडला गेला होता, त्या युवांच्या संघटनेने आता निर्णय घेतलेला आहे की आपल्याला EVM बद्दल एक आंदोलन त्या ठिकाणी करावं लागेल. पण सुरुवात करत असताना त्यांनी एक प्रश्न विचारला आहे की आता EVM बद्दल आपलं मत काय. आणि खाली जर आपण वाचलं तर सगळ्यांचंच मत आलं आहे EVM हे लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांना कन्फ्युजन आहे आणि लोकशाहीमध्ये कन्फ्युजन हे कधी त्या ठिकाणी योग्य नसतं. जर कन्फ्युजन असेल तर लोकांना विश्वासात घेऊन जसं पूर्वी तिथं चिठ्ठीवर त्या ठिकाणी आपल्याला बॅलेट पेपरवर तिथं मतदान केलं जात होतं, तसंच मतदान केलं जावं असं युवांची मागणी आहे. आपण विरोधकांवरती सटकून टीका केलेली, काय सांगाल एकंदरीत? परंपरेने गेली 79 वर्ष आम्ही या ठिकाणी एकत्र जमतो. त्यातले सर्व कार्यकर्ते ज्याप्रमाणे पंढरीला वारकरी जातात त्याप्रमाणे या ठिकाणी येत असतात, स्वतःच्या खर्चानं स्वतःप्रमाणे. आणि तिथल्या ज्या ठिकाणी मेळावा होतो त्या ठिकाणी सर्व त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था ही तिथलं तालुक्याचं युनिट आमचं करतं. आज आलिशान अशी या ठिकाणी व्यवस्था खालापूर युनिटनी केली आणि त्यामुळे मी आनंदित आहे. दुसरं म्हणजे आजचा मेळावा हा दिल्लीच्या राजकारणानंतर जे आंदोलन तरुणांनी या देशातल्या केलं, प्रत्येक राज्यातला तरुण हा त्या ठिकाणी हजर राहिला आणि त्याने त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या मस्तीमध्ये जे सरकार 12 वर्ष होतं त्याला नमवण्याचं काम या छोट्या 15 वर्षापासून 25 वर्षाच्या मुलाने केलं. त्या आनंदामध्ये आम्ही आज वर्धापन दिन साजरा केलेला आहे. ज्या आज प्रत्येक तुमच्या घराचं लाईट बिल किती येत होतं, लाईट बिलच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करायला मागतो. हे लावण्याची काम चालू आहे. 15-20 दिवसामध्ये लावण्या संपतील आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी गावोगावी बैठक घेऊन या ठिकाणी ज्या पद्धतीची पूर्वव्यवस्था होती लाईटच्या बिलाची ती सुरू करायची. स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे आणि पूर्वीचीच व्यवस्था ठेवली पाहिजे. कारण स्मार्ट मीटर लावल्यापासून की सर्वांनी काय वीज चोरलेली नाहीये. हे सगळं आपण वीज चोरत नव्हतो तरी त्याला दुप्पट तिप्पट बिल आलेलं आहे. तुमचं पण आलं असेल, तुम्ही प्रश्न विचारता. त्याच्या विरोधात पहिल्यांदा आम्ही आवाज उठवायला मागतो. आणि या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे की जे काँग्रेसच्या अध्यक्षांनी आहे ते सांगितलं आणि काँग्रेसच्या अध्यक्षांनी जे आश्वासित केलं शेका पक्षाला त्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. आणि इंडिया आघाडी अबाधित राहील. नुसती इंडिया आघाडी नाही तर सर्व इंडियाचे घटक पक्ष जे आहेत ते आमच्यासारखे छोटे पक्ष आहेत, ते पण आम्ही त्यांना न्याय देऊ. आम्ही थोडा त्याग करू पण तुम्हाला ज्या तुमचा वाटा जास्त ठेवू ही पण भूमिका त्यांनी आज मांडल्याबद्दल एक वेगळा उत्साह
आज या ठिकाणी शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतो. ध्वजवंदनाचा मान युवती कार्यकर्त्याला दिला जातो. नाही, त्यांनी स्वतः या आंदोलनामध्ये भाग घेतला दोघींनी, पण साम्या सरोज होती आणि तिला पोलिसांनी जेलबंद ठेवलं तिच्या घरामध्ये. साम्या कोरडेला जेलबंद करून ठेवलं होतं. 3 दिवस सतत पोलिसांचा शब्द गराडा होता आणि त्या पद्धतीचं ते काम केलं आणि एक अभ्यासू आणि तिने जो आमचं तत्वज्ञान आहे, बहुजनांचं राजकारण आहे, शाहू फुले आंबेडकर आणि मार्क्स लेनिन याच्यावर परिपूर्ण अभ्यास झालेली पहिली एक शेका पक्षाची तरुण कार्यकर्ती झालेली आहे, म्हणून तिला तो आम्ही मान दिलेला आहे. नीट पेपर लीक की जांच करने वाले जो जज थे दिल्ली हाईकोर्ट पे, उनका तबादला कर दिया गया है. अब क्या लग रहा है, ऐसे क्यों किया गया है? आपकी क्या पहले तो क्या क्या मेरे को अभी तक उसका आइडिया पूरा नहीं है, लेकिन मेरे को लगता है कि वो सब सांप्रत के मोदी और शाह की गवर्नमेंट ये फंसा रही है. ये ऐसी दिखाते हैं ऐसा करेंगे वैसा करेंगे तबादला करेंगे, ये सब गलत कर रहे हैं. और मेरे को लगता है कि अभी ये बच्चे लोग सुनने वाले नहीं है. ये आंदोलन आगे बढ़ेगा और यशस्वी आंदोलन को आज जो किया है उसने तो और उसकी ताकत अपने को बढ़ने वाली है. धन्यवाद. म्हणून आम्ही काम करतोय आणि आजपर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, ज्या निष्ठेने काम केलं, आम्हाला खूप प्राऊड फील होतं. आणि आज विद्यार्थी आंदोलनात सुद्धा जी भूमिका आमच्या सगळ्या नेते मंडळींनी घेतली स्टुडंट्सच्या पाठीशी राहून, त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि आज सगळीकडे लोक ग्रासलेली आहेत वाढत्या इलेक्ट्रिक बिलमुळे. म्हणजे जे ब्युटी पार्लर वालीचं बिल 3,000 यायचं ते आज 12,000 येतं आणि सगळीकडेच म्हणजे शेतकरी असो सगळ्यांचंच बिल येतंय. आणि हे होतंय फक्त स्मार्ट मीटरमुळे. तर स्मार्ट मीटरच्या त्या न्यायासाठी सुद्धा आम्ही लढणार आहे. वाढत्या बिलाच्या न्यायासाठी आम्ही स्मार्ट मीटर विरुद्ध लढणार आहे. तर ही सगळ्या भूमिका खूप योग्य आहेत, लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या आहेत आणि या सगळ्या लढ्यात सहभागी होताना खूप आनंद होतो. आंदोलन झालेलं आपण स्वतः केला होता. काय तिथला अनुभव आपला? नाही, विद्यार्थी आंदोलन गेल्यावर विद्यार्थी खूप चिडलेले, पण त्यांच्यावर खूप प्रचंड दबाव होता. मी तुम्हाला जुनं सांगत नाही, लेटेस्ट सांगते. आता ज्या पद्धतीचा पोलिसचा क्रॅकडाऊन चालू आहे की प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटवर जातात, त्यांचे पर्सनल डिटेल्स लीक करतात आणि त्यांना दबाव करतात की तुम्ही हे पोस्ट करू नका, अशी प्रधानमंत्र्यांची माफी मागा, तशी मागा. तुम्ही आज फेअर डिसूजा नावाचे पत्रकार आहे, जी फार क्रेडिबल पत्रकार आहे, तिच्या सगळ्या पोस्ट पहा, हे पहा. मला वाटतंय कंटिन्युअस लोकांचा आवाज दाबण्याचं जे काम आहे हे करतायत. म्हणजे आय वोंट बी सरप्राईज उद्या साम्या किंवा माझं अकाउंट हॅक झालं तर. टोटल हेच चालू आहे. म्हणजे साम्या तू तुझा अनुभव सांग, तुला कसे कलम लावलेले. आम्ही ज्यावेळेस मुंबईमध्ये 20 तारखेला आंदोलन करायचं ठरवलं त्यावेळेस पोलिसांनी जे ऑर्गनायझर्स होते सगळ्यांना घरापर्यंत जाऊन हाऊस अरेस्ट केलं. आम्हाला 12-12 तास पोलिसांनी ताब्यामध्ये ठेवलं. तर हे नक्कीच महाराष्ट्रामध्ये जे भाजपचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे त्यांना नको होतं की विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करावं आणि पोलिसांचं दबाव तंत्र त्यांनी वापरला. आम्ही विद्यार्थी आहोत आणि आमच्यावरती कलम लावली, तुम्ही आम्हाला गुन्हेगार ठरवलं, मग आम्ही दहशतवादी आहोत का या देशातले? की त्यांच्यासारखं लाठीचार्ज दिल्लीत केला आणि मुंबईत पण तेच बघायला मिळालं. नाही, मला हे सांगायचंय की साम्यासारखी मुलगी, एक हिंदू मुलगी, 10वीत बोर्डात आलेली, 12वीत बोर्डात आलेली मुलगी, वडिलांनी अख्खं आयुष्य वेचलं धारावीच्या चळवळीसाठी, एक नॉर्मल बिल्डर कुटुंबातली मुलगी, तिच्यावर या पद्धतीचे तुम्ही क्रिमिनल ऑफेन्सेसचे कलम लावतात. अजून पण ते फुल्ली क्लिअर नाहीयेत. आता नोटिफिकेशन आलंय की ते सगळे काढणार आहेत. पण मला विचार हा येतो की जर एका एज्युकेटेड एवढ्या नॉन मुलीवरती असं करतात तर सर्वसामान्य अशा किती स्टोरीज आहेत. मी तुम्हाला सांगते, मी ज्या घरी माझ्या नाशिकला माहेरी बसलेले तेव्हा 2 मुलं नुसती रडत आली आम्हाला बघून आणि तुमच्याच एका चॅनलनी नंतर त्यांची स्टोरी रन केली. ती रडत होती. आम्ही म्हटलं काय झालं तर म्हणजे आमच्या 3ऱ्या भावाने नीट पेपरमध्ये सुसाईड केलं. आणि मी इतकी हतबल होते, मी सुद्धा त्यांच्यासोबत रडायला लागले. म्हणजे काय उत्तर द्यायचं. असे लाखो करोडो मुलं आहेत की आज जे सफर करतायत. आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांचा आवाज बनवून